हो काय झालं असं का बघताय माझ्याकडे? बघते. काय? मला आधी असं वाटायचं की मी माझ्या नवऱ्याला खूप ओळखते, पण खरं तर तसं नाहीये. म्हणजे इतक्या दिवसांपासून आपण एकमेकांना ओळखतो, आधी आपली मैत्री झाली, मग लग्न झालं आणि लग्नानंतर प्रेम पण झालं, तरी असं म्हणताय की तुम्ही मला ओळखत नाही का? हो, कारण तुम्ही नव्याने रोज कळताय मला आणि किती सारी सरप्राईजेस देत असता. आजच बघा ना, मला ही साडी दिलीये, ते गुलाब, माझ्यासाठी लेटर लिहिलं होतं. परत दुसरं सरप्राईज हे होतं की मागे डिकी मध्ये माझ्यासाठी आय लव्ह यू सई असं लिहिलं होतं. आणि आता मला फिरायला पण घेऊन चाललात. या आधी सुद्धा कितीतरी सारे सरप्राईजेस दिलेत तुम्ही मला. हे सगळं कसं सुचतं तुम्हाला सर? सुचतो, सगळं सुचतं बरोबर. तुमचा नवरा ना खूप टॅलेंटेड आहे, हुशार आहे तुझा. हुशार आहे, पण तेवढाच वर्कहोलिक पण आहे. म्हणजे एकदा काम समोर आलं की मग मात्र माझ्या नवऱ्याला काही सुचत नाही. दॅट्स राईट, ते तर करेक्ट आहे. पण एक जरा करेक्शन आहे. आय मीन आधी मला काम करायला आवडायचं, म्हणजे काम करायला अजून पण आवडतं, ऑफकोर्स आवडतं, पण आत्ता मला कामाबरोबर माझी बायको पण खूप आवडते. तिच्याबरोबर बोलायला, तिच्याबरोबर टाइम स्पेंड करायला, तिच्याकडे फक्त असं बघत राहायला खूप आवडतं मला. आणि आज तर माझी बायको इतकी सुंदर दिसते की माझी नजरच त्याच्यावरून हटत नाहीये. सर, पुढे बघा, नाही तर ऍक्सिडेंट होईल आपला. अहो काय ऍक्सिडेंट होणार आहे? तुम्हाला साडीत बघून ना ऑलरेडी खल्लास झालोय आणि काय होणार आहे आता? तर तुमचं ना आपलं काही असतं. अहो काही काय, खरं सांगतोय मी. तुम्ही काय? अच्छा ऐका ना, मी आता जे घरी दिलं ते सरप्राईज नंबर 1 होता. गाडीच्या डिक्कीत जे दाखवलं ते सरप्राईज नंबर 2 होतं. आणि आता सरप्राईज नंबर 3 द्यायची वेळ आहे. तिसरं सरप्राईज? येस. काय? अहो सांगतो थांबा, इतकी घाई काय? सरप्राईज आहे ना, लवकर कसं सांगणार? नाही, मला आत्ताच सांगा. अहो तू हॅव सम पेशन्स मॅडम, सांगतो. पण मला आधी सांगा, मी जे सरप्राईज देतोय ते आवडते ना तुम्हाला? हो. नक्की? हो नक्की आवडतात ना? हो, तुम्ही पुढे बघा ना सर, प्लीज पुढे बघा. किती डिफिकल्ट आहे. इतकी सुंदर बायको बाजूला असल्यानंतर मी कसं तिच्याकडे नाही बघायचं, फक्त पुढे बघायचं? शिक्षाच आहे. हो हॅलो, का हसताय का तुम्ही माझ्यावर? कारण मी बघू शकते ना माझ्या हँडसम नवऱ्याकडे. रिअली? आय एम लुकिंग गुड? गुड? खूप भारी दिसतोय माझा नवरा. इज इट? थँक्स. काय तुम्ही लाजताय? हा मग लाजाच्या राईट्स काय फक्त तुमच्याकडेच आहेत का? अच्छा बाय द वे, तुम्ही मला विचारलं नाही की मी तुम्हाला कुठे घेऊन जातोय ते? विचारल्यावर तुम्ही सांगणार आहात मला? विचारलं तर हेच म्हणाल, सरप्राईज आहे. दॅट्स ट्रू. म्हणजे एक सांगू, आपण एकत्र एकमेकांबरोबर जो काही वेळ घालवलाय ना, ती प्रत्येक मुवमेंट माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल आहे. खूप स्पेशल. तुम्हाला आठवतं मी पहिल्यांदा गाडीवरची पावभाजी खाल्ली होती तुमच्या बरोबर? छान आहे ना? हो आठवतंय. आणि ती पावभाजी तुम्हाला इतकी तिखट लागली होती ना की त्यानंतर 2 बाटल्या तुम्ही पाणी प्यायला होतात. आय नो. पण मजा पण तेवढी झाली होती ना. ऑल्सो आपण जेव्हा देवदर्शनाला गेलो होतो तेव्हा आपण टपरीवरचा चहा प्यायलो होतो. म्हणजे मी तरी पहिल्यांदाच प्यायलो होतो. तुम्हाला माहितीये त्या चहाची चव अजून पण जिभेवर रेंगाळत असते माझ्या. आय नो. वाव. आणि हे सगळे क्षण ना मी कधीच विसरू शकणार नाहीये. आणि मी पण. काय पण सिरियसली साहेब, तुम्ही खरंच खूप सुंदर आणि वेगळे एक्सपिरियन्सेस दिल्यात मला लाईफ मध्ये.
तुमच्या बरोबर मला खरंच खूप छान वाटतं, सिक्युअर वाटतं. खूप खूप आनंद दिलाय तुम्ही. आणि आज आज मी तुम्हाला एक खूप सुंदर अनुभव गिफ्ट देणार आहे. आजची डेट आपण माझ्या स्टाईलने सेलिब्रेट करूयात. चालेल ना? ग्रेट देन. सो आर यू रेडी फॉर सरप्राईज नंबर 3? म्हणजे तिसरं सरप्राईज पण तुम्ही मला गाडीतच देणार आहात? येस मॅडम. हा? ते उघडा. हा उघडा ते. ओके. सही. ते पण ओपन करा ना. हे काय? तुमच्या चेहऱ्यावर स्माइल यावं म्हणून करतोय ना मी हे सगळं. तुम्ही रडताय. आणि सर मी रडत नाहीये, आनंद अश्रू येते. आणि तुम्हाला खरं सांगू का, या आधी माझ्या आयुष्यात हे असं इतकं छान कधी मी अनुभवलंच नाहीये काही. माझ्यासाठी हा पहिला अनुभव आहे. आणि जर तुम्हाला माहितीये, असं वाटतंय हे सगळं खरं नाहीये, स्वप्न आहे. सर थँक्यू सो मच. आय लव्ह यू सई. आय लव्ह यू टू सर. हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी, आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी. कैफात अशा वेळी मज याद तुझी आली, येना मोहरत्या स्वप्नांना घेऊन येतो, थरथरत्या स्पर्शांना घेऊन येतो. अनुरागी रसरंगी होऊन येतो, नाजुकशी एक परी होऊन येतो.
अरे यार, रेंजला पण ना. हा बेटर. काय इथं का घुटमळते? घुटमळते कुठे मी? ते काय नाही, फोन करायचा होता ना, फोन लावत होते. बस आतमध्ये कर कॉल. पॉप्स, एकतर ना आपलं घर एवढूच आहे, त्यात मी जरा फोनवर बोलले ना तर नुसता घरात नाही अख्ख्या बिल्डिंग मध्ये आवाज जातो माझा. आणि प्रायव्हसी नावाची पण काही गोष्ट असते की नाही. मला एक प्रायव्हेट कॉल करायचा होता आणि मला अख्ख्या जगाला ओरडून नाही सांगायचंय, ऐका हो ऐका, एसी फोन करतेय. प्रायव्हेट कॉल होता. तुझ्याशी बोलायचं ना म्हणजे माहितीये का, बोलून काही उपयोग नाहीये, तरी हा बोलतो मी या पोरीशी काही कळत नाही. मी तेवढाच जाऊन येत आहे. घरामध्ये ताई बोरून कोणीच नाहीये. प्रायव्हेट फोन चालू देत तुझे. हॅलो. हॅलो अंकल. बोल अंजली. अंकल, तुम्हाला एक इम्पॉर्टंट न्यूज द्यायची होती मला. अंजली, मी आता खरंच तुझं कौतुक करू की माझं करू हेच कळत नाहीये मला. म्हणजे नाही म्हणजे तू इतक्या पटकन कामाला सुरुवात करशील असं मला वाटलं नव्हतं. खरंच कौतुक आहे तुझं. तू एक स्मार्ट मुलगी आहेस. थँक्यू अंकल. बचपनचं स्मार्ट आहे मी. पण तुमचं कौतुक का? कारण तुझ्यातला स्मार्टनेस मी ओळखला. कसं आहे ना अंजली, मी एक पक्का बिझनेसमॅन आहे. कशावर पैसे लावायचे हे मी चांगलंच ओळखतो. आणि मला खात्री आहे की मी ज्या रेसमध्ये उतरलो आहे ती रेस मला तूच जिंकून देणार आहेस. अंकल, तुम्ही सईला हरवायला उतरलाय आणि तिला हरवण्यासाठी माझा तुम्हाला फुल सपोर्ट आहे. बरं अंजली, तू काय न्यूज देण्याकरता मला फोन केला होतास? येस येस येस. सई आणि देवांश हनीमूनला जाणार होते आणि त्यांचा प्लॅन अचानक कॅन्सल झालाय. अंकल, आय थिंक भैरवी मॅमचा यात हात आहे. त्यांनीच काहीतरी प्लॅन करून यांचा प्लॅन कॅन्सल केला असेल. हो, तीच हे करू शकते. आणि तसंही ते दोघे एकत्र यायला तिला नकोच आहेत ना. एक्झॅक्टली. भैरवी मॅमने देवांशला फुल बिझी करून टाकलंय आणि आज पण त्यांच्या दिवसभर मीटिंग्स होत्या. बट आज संध्याकाळी त्यांची अशी एक मीटिंग आहे ज्याबद्दल भैरवी मॅमला पण आयडिया नाही आहे. स्ट्रेंज. देवांशी अशी कोणती मीटिंग आहे? भैरवीला सुद्धा त्याची कल्पना नाही. तेच तर ना, माझ्यासाठी पण अंकल हे सरप्राइझिंग होतं. कारण देवांशच्या ऑलमोस्ट सगळ्या कामांबाबतीत भैरवी मॅमना माहीतच असतं. ठीक आहे अंजली, तुला आणखीन काही कळलं ना तर मला लगेच कळव. थँक्स. आणि अंजली, गुड जॉब. ओके अंकल, बाय. देवांशी अशी कोणती मीटिंग आहे की जी भैरवीला पण माहित नाही? भैरवीने देवांशला एवढं बिझी केलंय कामामध्ये की त्याचा हनीमून पण कॅन्सल झाला. ओ येस 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 येस, नाव आय गॉट इट. हा, देवांशी ही ऑफिशियल मीटिंग नाही आहे, तर त्याची पर्सनल मीटिंग आहे आणि ती सुद्धा सई बरोबर. येस, आय गॉट इट. ला 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 ला. मिसेस जहागीरदार, आज एकदम खुश दिसताय. खुश असणारच ना. आज ज्युनियर जहागीरदार आपल्या बायकोला घेऊन डेट वर गेले. हो, देवांश सईला घेऊन डेट वर गेलेला आहे. तू अशी खुश होतेस जणू काही तूच आलीस डेट वरती. माझं इतकं नशीब कुठे. म्हणजे सिनियर जहागीरदारांना असं काही सुचतं का? सुचतं, सुचतं. फक्त तुलाच कुठेही यायचं नसतं. अरे
जरा कधी मी प्रेमाने विचारलं की आपण फिरायला जाऊया तर काय म्हणतेस? आता मुलांचं वय आहे बाहेर फिरायला जाण्याचं, बरोबर ना? मग काय खोटं आहे का ते? नाही नाही, खरं आहे, पण उगाच मला दोष देऊ नकोस. मी तुला डेटवर घेऊन जायला एका पायावरती तयार आहे, पण तूच येत नाहीस. हा, आता मुलं खुश असली म्हणजे झालं ना, मिळतं आपल्याला समाधान. आणि काय हवंय? देवांश सई बरोबर फिरायला गेला हे ऐकल्यानंतर मला देखील खूप बरं वाटलं. म्हटलं हनीमूनला नाही तर नाही, पण एकत्र वेळ तर घालवतायत, हेही नसे थोडं की. हो ना, हनीमूनला जाता येणार नाही असं कळल्यावर देवांशचा चेहरा असा पडला होता. मग मीच सुचवलं त्याला. मी म्हटलं दूर कुठे नाही तर नाही, जवळ कुठेतरी घेऊन जा ना सईला. हा, आज सई सुद्धा खूप खुश आहे. इतकी सुंदर दिसत होती. देवाचीच कृपा आहे सगळी. झालं. तुझ्या त्या देवाला याच्यात ओढल्याशिवाय तुला चैन पडत नाही का ग? तुम्ही उगाच माझी चेष्टा करू नका. खरंच म्हणते मी, सगळी देवाचीच कृपा आहे. तुम्हाला नाही माहिती, पण देवांश आणि सईनी आता एकत्र येणं खूप महत्वाचं आहे. काय म्हणतेस तू? म्हणजे काही झालंय का? काय झालं जानकी? आज मी सईच्या खोलीत गेले होते तेव्हा तिच्या कपाटात मला आश्रमाची पावती सापडली. आश्रमाची पावती तिच्याकडे? सत्य शोधून काढायचं खूळ तिच्या डोक्यातून अजून गेलेलं नाही. ते जर जायला हवं असेल तर तिचं मन दुसरीकडे कुठेतरी रमायला हवं. आणि म्हणूनच मी म्हणाले की आता सईनी आणि देवांशनी एकत्र येणं खूप महत्वाचं आहे. हॅलो सर. हा बोल. सर, देवान जागीरदारची गाडी आताच इथून पास झाली आहे. आता ते मेन हायवे पकडते. गाडीत कोण कोण आहे? तो आणि त्याची बायकोच आहेत. अरे मग बघत काय बसलात? पाठलाग करा त्यांचा. आजच काम पूर्ण झालं पाहिजे. येस सर. हो. सर, आपण नक्की कुठे चाललोय सांगा ना. आपण आपण ते नाही का तिकडे? कुठे? अहो ते नाही का तिकडे? कालही असंच म्हणाला, ते नाही का तिकडे. कुठे ते सांगा आता. हो, कसं सांगणार? सरप्राईज आहे ना ते. सर, हे तुम्ही नेहमी ना असंच करतात, मला काहीच सांगत नाही. काय बोलताय तुम्ही? सरप्राईज जर आधी सांगितलं तर मग त्याची काय मज्जा राहणार आहे सई? पण मग हे अचानक कसं काय सुचलं मग तुम्हाला? कशाबद्दल? डेट बद्दल? डेट बद्दल. अहो आपला हनीमूनचा प्लॅन कॅन्सल झाला ना, मग मला असं अचानक खूप गिल्ट आलं म्हणून. पण सर, या सगळ्यात तुमची तरी काय चूक आहे ना? काम असल्यावर तुम्ही तरी काय करू शकता? सई, तुम्ही हे जे काही समजून घेताय ना, हा तुमचा चांगुलपणा आहे. आय मीन, जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की हनीमूनचा प्लॅन आपल्याला कॅन्सल करावा लागणार आहे, तेव्हा तुम्ही का अक्षराने सुद्धा काही म्हणाला नाही मला. अजिबात तक्रार नाही केली. म्हणून त्यावेळेलाच मी ठरवलं होतं की आता हनीमूनचा प्लॅन जरी कॅन्सल झाला असेल तरी मी माझ्या या क्यूट बायकोला डेटवर फिरायला घेऊन जाईल. अच्छा, म्हणजे गिल्ट पोटी तुम्ही मला डेटवर घेऊन जाता? हो, काही काय बोलताय तुम्ही? अजिबात नाही. तो एक फक्त पार्ट झाला. मला माझंच रिअलाइज झालं. काय रिअलाइज झालं? हेच की माझं लग्न झालं नव्हतं तोपर्यंत मी नेहमी माझ्या कामालाच प्रायोरिटी द्यायचो. पण आता लग्न झाल्यानंतर माझी प्रायोरिटी चेंज करायला हवी. आणि मी ते ठरवलंय की मी आजपासून माझी प्रायोरिटी चेंज करणार. सो आजपासून माझी प्रायोरिटी फक्त माझी बायको असेल. माझी बायको आणि आणि आपलं बाळ. सर, आता हे काय मध्येच? तो हॅलो, मध्येच काय?
तुम्हाला माहिती आहे ना ऑलरेडी माझ्या डोक्यात किती दिवसांपासून हा सगळा विषय सुरू आहे म्हणून. हा? आणि ते घरी 3 माळांची फ्रेम जे काही आणून ठेवली ती काय उगाच आणून ठेवली मी. पण खरं सांगू, खूप क्यूट बाळ आहेत ती. ऑफकोर्स असणारच, आपली बाळ आहेत ती, क्यूटच असणार ना. बाय द वे मला सांगा, आपल्याला जर पहिली मुलगी झाली तर तिचं काय नाव ठेवणार आपण? तिचं नाव ईशा. ओके. म्हणजे सई आणि देवांशचा अंश असलेली आपली मुलगी, तिचं नाव ईशा असेल. नाईस थॉट. ईशा गुड नाव आहे. हो ना. बरं, आपल्याला जर मुलगा झाला तर त्याचं काय नाव ठेवणार? सारांश. माझं ठरलंय. सई आणि देवांशचा मुलगा सारांश. सारांश ना, छान नाव आहे. आय नो. चला आता मुलांची नावं तर ठरली, आता तयारीला लागूया. चल गाडी चालवा प्लीज, पुढे लक्ष द्या. देतोय. तुम्ही पण ना. पण सर, आपल्याला जर मुलगा झाला ना तो अगदी तुमच्यावर जायला हवा. माझ्यावर म्हणजे कसं हो? म्हणजे तुमच्यासारखा हुशार, प्रेमळ, नम्र आणि हँडसम. अगदी तुमच्यासारखा असेल तो. आणि आपली मुलगी? हं? आपली मुलगी अगदी तुमच्यासारखी, क्यूट, गोड, सिंपल, डिट्टो तुमच्यासारखी. मला खरंच तुमच्यासारखीच मुलगी हवी आहे आपली. ज्युनियर से व्हॉट डू यू से? सर, तुम्ही जरा जास्तच नाही प्रेमात आहात का माझ्या? जरा तो हॅलो, मी ना खूप जास्त प्रेमात आहे तुमच्यात, जरा नाही. एकतरी लोकेशन लवकर येत नाही. त्यात तुम्ही इतके सुंदर दिसताय, तर सांगू का, मला ना अजिबात कंट्रोल होत नाहीये. सिरियसली सांगतोय, मला अजिबात कंट्रोल होत नाहीये. Are you all right? I'm really very sorry. नाही नाही, मी ठीक आहे. तुम्ही ठीक आहात ना? Okay, I'm okay. I'm so sorry. सर, Sorry. तुम्हाला हसायला नाही, सॉरी. मी काहीतरी I'm so sorry. नाही. आता मी पुढे. हा, पुढे बघून गाडी चालवा प्लीज.